नमस्कार. मी सुधीर करंदीकर. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा जो दिवस आहे तो आपण विविध पद्धतीने विचाराने फुलवण्याचा प्रयत्न करतो. आपट्यांच्या पानामधून आपण सोन्याची स्मृती जागवतो आणि समृद्धीची कामना करतो. दुष्ट शक्तींवर चांगल्या शक्तींनी विजय मिळवल्याचं आपण गुणगान करतो. आपल्या विचारांच्या सीमोल्लंघनाचा आपण त्याच्यामध्ये विषय मांडतो. आपल्या मनाला जे आवडेल, जे छान वाटेल आणि आपल्या स्वभावाला रुचेल त्या पद्धतीने आपण आजच्या दिवसाचं वर्णन करतो. काही ठिकाणी शस्त्रपूजनाचा देखील कार्यक्रम केला जातो. या सर्व पार्श्वभूमीवरती आपल्याबरोबर संवाद साधावा असं मनामध्ये आलं. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा एखादं छानसं चित्र काढून आपल्यापर्यंत मला पाठवता आलं असतं, पण त्याशिवाय आपल्याशी काही बोलावं म्हणून मी या ठिकाणी आज या ठिकाणी आलेलो आहे. कारण आगामी काळामध्ये आपल्याला जे करायचं आहे सीमोल्लंघन, ते नुसतं विचारांचं नसून व्यवहारांचं देखील सीमोल्लंघन करायचं आहे. आणि त्याच्याकरता आपल्याला आपल्या मनामध्ये आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याच्यामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याकरता हे आजचं प्रयोजन. आपण जग बदलण्याची गोष्ट करतो, परिस्थिती बदलण्याची गोष्ट करतो. जग बदलताना, परिस्थिती बदलताना, ह्या सगळा विचार करताना आपण साधारणतः स्वतःला मध्ये बदल आणण्याकरता फार नाखुश असतो. आपण स्वतःला बदलायचं सोडून बाकीच्यांनी बदलावं अशा भूमिकेत आपण असतो आणि त्यामुळे आपल्याला हवं ते यश मिळत नाही. गेली 27 वर्ष मी आणि माझी पत्नी सौ प्रतिभा आम्ही दोघेही महाराष्ट्र पर्यटनावर काम करतो. आणि महाराष्ट्र पर्यटनावरती काम करत असताना बऱ्याच वेळेला विचारांचं सीमोल्लंघन करत असतो, परंतु त्याच्याबरोबर व्यवहारामध्ये सीमोल्लंघन आपण घडवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये अजूनही आम्ही हवं तेवढं यशस्वी झालेलो नाही. गेल्या 10 वर्षांचा जर विचार केला तर विचारांबरोबर व्यवहाराचं देखील सीमोल्लंघन झालं पाहिजे. अशा प्रकारचा काळ येतो आहे, पण वेळ येत नाही असं मला बऱ्याच वेळा अनुभवास येतो. आणि काळ येतो आहे आणि वेळ येत नाही असं आपण किती काळ त्याच्यावरती म्हणत राहायचं. कधी कधी कंटाळा माणसाला येतो ना, की अरे किती 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष झाली. आणि असा जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा मला इस्रायलची आठवण होते. इस्रायलमध्ये राहणारे ज्यू जे पृथ्वीवरती अत्यंत परागंदा अवस्थेत जगत होते, त्यांचं मूळ मातृभूमी जेरुसलेम या ठिकाणी जाण्याची तीव्र आकांक्षा असणारा आणि त्याप्रमाणे धडपड करणारा हा समाज गेली 2000 वर्ष पृथ्वीवरती परागंदा अवस्थेत जगत होता. परंतु एकमेकांना जेव्हा ते भेटत असत तेव्हा स्वाभाविकपणे म्हणत असेल की पुढच्या वर्षी आपण जेरुसलेममध्ये भेटूया बरं का. हा जो त्यांच्यामध्ये पुढच्या वर्षी असा म्हणण्याचा जो एक दुर्दम्य आत्मविश्वास होता, त्या आत्मविश्वासामुळेच 2000 वर्षानंतर ते आपल्या मातृभूमीमध्ये जेरुसलेममध्ये परत येऊ शकले. मग जो समाज 2000 वर्ष ह्या विषयाकरता वाट बघू शकतो, तर 10-15 वर्ष मी एखाद्या विषयाकरता म्हणतो आणि ते घडत नाही, ह्याच्यामुळे मी निराश होण्याचं कारण नाही. त्यातून एक मला आशादीप दिसतो. आणि आपण सर्वजण दररोज जे जीवन जगतो ते आशेवरतीच जगतो ना. काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये हवं आहे, त्या पद्धतीचं चांगलं होईल आणि चांगलं करायचं आहे, ह्याच विचारांमध्ये आपण असतो. आणि ही आशाच आपल्याला पुढं जाण्याकरता बळ देत असते. गेली 10-12 वर्ष आम्ही जरा प्रामुख्याने महाराष्ट्राचं वर्णन हे वीरभूमी महाराष्ट्राचं आम्ही करतो आहोत. आणि त्या वीरभूमी महाराष्ट्राकरता काही उपक्रम करायचं असं गेली 10 वर्ष मनामध्ये होतं, परंतु तो योग येत नव्हता, काळ येत होता, पण वेळ येत नव्हती. आणि आता असं वाटतंय की ती वेळ देखील जवळ आलेली आहे.
आणि मग हे जेव्हा मला वाटायला लागतं आणि त्या दृष्टीने मी माझ्या सगळ्याच दैनंदिन कार्यक्रमाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला गेल्या 27 वर्षामधले काही बारकावे माझ्या लक्षात येतात. 2007 साली श्री गोबम देगलूरकर साहेब आमच्या एका कार्यक्रमासाठी आले होते आणि मी महाराष्ट्र पर्यटनावरती काय करतो हे मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, बोललो त्यांच्याशी, तेव्हा मला म्हणाले की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक दगडावरती इथल्या माणसाला आपला अधिकार आहे. अशा प्रकारचा भाव ज्या दिवशी जागृत होईल त्या दिवशी महाराष्ट्राची जी दुरावस्था आहे ही पूर्णपणाने संपून गेलेली असेल आणि एका आत्मविश्वासाने महाराष्ट्र पुढे जाताना जगाला दिसेल. आणि तोच तर मी सातत्याने प्रयत्न करतो आहे. त्याच्या आधी एकदा माझ्याकडे पद्मश्री विभूषित डॉक्टर माझ्याकडे आले होते आणि त्यांच्याशी बोलताना त्यांचं महाराष्ट्राविषयी फार मोठं काम होतं आणि त्या मोठं काम करत असल्यामुळे मी त्यांना बोलवलं की मला जे काही करावं असं वाटतं त्याबद्दल आपलं मत जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर ढवळीकर, मला क्षणभर नाव आठवत नव्हतं. ते माझ्या ऑफिसमध्ये आले आणि आम्ही दोघं जण बोलताना त्यांनी मला मध्येच थांबवलं आणि मला म्हणाले की तू सायन्स ग्रॅज्युएट आहेस का? तर मी त्यांना म्हटलं, हो, मी सायन्स ग्रॅज्युएट आहे, MSc पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि मग तेव्हा मी त्यांना विचारलं की हा प्रश्न मला आपण का विचारलात? तर मला म्हणाले, तुझ्या सगळ्या मांडणीमध्ये कुठेतरी मला एक सायंटिफिक अप्रोच मला जाणवतो, तो जाणवला म्हणून मी विचारलं. म्हणजे माझ्या लक्षात असं आलं की आपली जी विचारांची दिशा आहे ती बरोबर आहे. त्यानंतरच्या काळामध्ये प्रतिभाच्या बरोबर शिकणारा तिचा एक वर्गमित्र, त्याचे वडील बँकेत मोठे अधिकारी होते. ते एकदा बुकिंगसाठी आमच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांना ज्या प्रकारचं बुकिंग हवं होतं ते सगळं केल्यानंतर आमच्या काउंटरवरती त्यांनी सहज विचारलं, करंदीकरांची माझी भेट होऊ शकेल का? आणि सुदैवाने तेव्हा मी ऑफिसमध्येच होतो. त्यांची माझी अर्धा तास भेट झाली. त्या अर्धा तासाच्या भेटीमध्ये जेव्हा आपण बँकेमध्ये एखाद्या कर्जाकरता अर्ज करतो, त्याच्याबरोबर आपली कागदपत्र जोडतो आणि ती जोडल्यानंतर त्या ठिकाणचा एखादा अधिकारी आपल्या सगळ्या कागदपत्रांची स्क्रुटिनी घेतो, आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारतो, शंका कुशंका काढतो, मी ते परतफेड करू शकेल की नाही ह्याच्याबद्दलचे तो सगळी खातरजमा करत असतो. अगदी त्या पद्धतीने त्यांनी माझ्याशी चर्चा केली की महाराष्ट्र पर्यटनामध्ये मी हे काम कसं काय करतो. त्यांना मी असं म्हटलं की महाराष्ट्र पर्यटन यशस्वी करायचं असेल तर मी यशस्वी झालो पाहिजे आणि महाराष्ट्र पर्यटनावरती एखादं कुटुंब चांगल्या पद्धतीने जगू शकतं असा जेव्हा लोकांपर्यंत संदेश जाईल तेव्हा ती परिस्थिती बदलण्याला फार चांगली गोष्ट ठरेल. त्यांनी माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. मी कशा पद्धतीने गोष्टी करतो, प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराबद्दल ते माझ्याशी बोलले आणि ते सगळं ऐकल्यानंतर मला म्हणाले की मला असं वाटतं एखादी IT मधली कंपनी ज्याची आर्थिक परिस्थिती खूप डळमळीत झालेली आहे, अशा प्रकारच्या कंपनीची आर्थिक सूत्र तुझ्या हातात दिली पाहिजे असं मला वाटतं. तू उत्तम पद्धतीने ती कंपनी भरभराटीला आणशील याचा माझा विश्वास आहे. क्षणभर मीही सुखावलो. मला वाटलं रे हे आपण वेगळं काहीतरी आपल्याला त्यांनी सुचवलेलं आहे. पण थोड्याच वेळात माझ्या लक्षात असं आलं की अरे त्यांनी जे म्हणलेलं ते खरं आणि तेच मी काम करतो ना. आपला महाराष्ट्र हा समृद्ध प्रदेश म्हणून ओळखला जातो. आजही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर सर्वात जास्त कर देणारं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. म्हणजे मोठ्या संख्येने महाराष्ट्र जर कर भरतो याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये असलेलं उत्पन्न मोठं आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक आणि सांपत्तिक स्थिती मोठी आहे. पण मग ह्याच्यामध्ये अडचण कुठं आहे? ह्याच्यामध्ये अडचण अशी आहे की आपल्याकडे समृद्धी आणि श्रीमंती भरपूर आहे, परंतु आपल्याच लोकांकरता त्यामधला 4 पैसे खर्च करण्याची आपली मानसिकता नाही, हा अडचणीचा विषय आहे. आणि आपल्याच लोकांकरता काही वेळ द्यावा ह्याच्याकरता आपण सवड काढत नाही, ही त्यातली अडचण आहे. म्हणजे हीच आपण विचार करणारी लोक परदेशामध्ये हवे तितके दिवस काढण्याकरता आपण असोसलेलो असतो आणि परदेशाकरता हवे तितके पैसे सहजपणाने खर्च करतो. जितकी सहजता आपण परदेशामध्ये दाखवतो
त्याच्या विरुद्ध वर्तन आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार आला तर त्यावेळेला आपण करतो. म्हणजे मागे एकदा ग्रीस देश कफल्लक झाला होता, दिवाळखोरीत निघाला होता. आणि तेव्हा मला असं वाटलं की महाराष्ट्रामधल्या ट्रॅव्हल कंपन्या कदाचित ह्या मौके का फायदा अशा अर्थाने त्याकडे बघतील, लोकांना आवाहन करतील, अरे ग्रीस देश बघण्याकरता चला. आपल्या इथून मोठ्या संख्येने लोक ग्रीस देश बघायला जातील आणि जो दिवाळखोरीत निघालेला देश आहे तो समृद्ध करूनच परत येतील, एवढी आपली क्षमता आहे. म्हणजे आपलं वर्तन कसं आहे असं जर विचार क्षणभर उपवाद द्यायची झाली तर आपण हॉटेलमध्ये जातो, 10, 20, 50, 100 रुपयाचं काय जे आपल्याला योग्य वाटेल तो आपण खर्च करतो आणि तिथून निघताना आपण त्या वेटरला 10-20 रुपयाची आपण टीप देतो. त्या टीपमध्ये मोठेपणा आणि फुशारकी ही स्वाभाविकपणाने असते. ज्या वेटरला आपण टीप देतो तो वेटर कधीही तुमच्या अडीअडचणीला, तुमच्या घरातल्या काही संकटांना काही मदत करण्याकरता कधीही आयुष्यात येत नसतो. पण त्याच्या बाबतीत आपण अत्यंत उदार असतो. परंतु आपल्या घरामध्ये काम करणारी मोलकरीण जी बाई असेल तिच्याकरता आपण इतकं उदार कधी असतो का? तर तिच्यामध्ये मात्र आपले हात मात्र संपूर्ण आखडलेले असतात. म्हणजे बाहेरचा जो कधीही मदतीला येणार नाही त्याकरता आपण उदार असतो आणि आपल्या घरामध्ये आपल्या अडचणीला कायम उभी राहणाऱ्या त्या मोलकरणीकरता मात्र आपण अत्यंत कद्रू मनोवृत्तीने वावरतो. ही आपली समस्या नाही का? आणि म्हणून मी असं म्हटलं की महाराष्ट्र पर्यटनामध्ये मी जेव्हा काम करतो ते महाराष्ट्र पर्यटनात काम करतो आणि ह्या ठिकाणची आर्थिक गणितं जी मला त्या बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितली तेच आहे ना. सगळ्या गोष्टींची मुबलकता असून देखील आपण वैचारिकदृष्ट्या दारिद्र्यामध्ये जगतो आणि त्या दारिद्र्यामध्ये जगल्याला सुरुवात केल्यानंतर ते वैचारिक दारिद्र्य हे व्यवहारामध्ये उतरायला लागतं आणि आपण सर्वत्र व्यवहारामध्ये कुठेतरी आपण मागं पडलेलं आपल्याला दिसतो. आणि म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी असं म्हणेन की आपल्याला जग जर बदलायचं असेल, आपल्याला सीमोल्लंघन जर करायचं असेल तर नुसतं विचारांचं सीमोल्लंघन करून चालणार नाही, त्याच्याबरोबर व्यवहाराचं देखील सीमोल्लंघन करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणजे आपल्याला आपला महाराष्ट्र किती समृद्ध आहे याकरता आपल्याला गोष्टी लक्षात येतील. आणि ह्याच अशा प्रकारच्या विविध विषयांवरती पुढच्या काळामध्ये आम्हाला काम करायचं आहे की जेव्हा ह्या ठिकाणी गड, किल्ले, लेण्या, देऊळ, तळी, लेणी, दर्या, खोरे ह्या विषयांवर तर विविध अंगाने काम करणारे मोठा युवक वर्ग आहे. परंतु हा सगळा जो युवक वर्ग जो आहे हा एका दिशेने बांधलेला युवक वर्ग नाही. त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. तू काय कर आणि काय करू नको असं सांगण्याची आवश्यकता आहे आणि त्याला आपण मदतनीस असण्याची आवश्यकता आहे. म्हणजे उपमा जर द्यायची झाली तर हे सगळे जे आत्ताचे तरुण आहेत हे एका अर्थाने आपल्या ह्या नवीन युगाचे तानाजी आहेत. आणि हे तानाजी मला हुतात्मा होणारे तानाजी म्हणून मला प्रसिद्ध करायचे नसून ते ह्या समाजाचं नेतृत्व करणारे तानाजी म्हणून सिद्ध झाले पाहिजे. आणि हे सिद्ध करणाऱ्या तानाजींच्या पाठीमागे आमची भूमिका ही शेलार मामाची भूमिका आहे की त्यांच्या मागे आम्हाला ठामपणाने उभं राहायचं आहे. आणि हे करत असताना ह्या विविध प्रकारच्या लोकांशी पुढच्या काळामध्ये मग गुगल मीटच्या माध्यमातून, संमेलनांच्या माध्यमातून, व्यक्तिगत भेटीच्या माध्यमातून, एखादी कुठली तरी कॉन्फरन्स आहे, अशा विविध अंगाने सर्वांना एकत्र आणून महाराष्ट्राचं जीवन हे समृद्ध करायचं आणि एका दिशेने, एका लक्ष्याने, आणि ते लक्ष्य आहे वीरभूमी महाराष्ट्र, त्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि म्हणून आजच्या ह्या विजयादशमीच्या निमित्ताने आपण जे सीमोल्लंघन करायचं आहे ते सीमोल्लंघन हे नुसतं विचारांचं नसून त्याच्यावरती व्यवहारांचं देखील संमेलन करायचं आहे. आणि त्या काळामध्ये आम्ही जे पुढे काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यामध्ये आपल्या सर्व लोकांचं त्याच्यामध्ये मनापासून सहकार्य हवं आहे अशी अपेक्षा बाळगतो. विजयादशमीच्या निमित्ताने आपण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये आपण सहकार्य कराल याबद्दल मला विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. नमस्कार.